बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुंबईत बांगलादेशच्या दूतावासाबाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला। आंदोलकांनी घोषणाबाजी करत हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली। आणि या आंदोलनामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। हिंदू संघटना कशा पद्धतीने आक्रमक झालेल्या आहेत। मुंबईमध्ये बांगलादेशच्या दूतावासाबाहेर हिंदू संघटनांनी आक्रमक आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी जे बॅरिकेड्स इथे लावले होते ते बॅरिकेड्स देखील पाडण्यात आलेले आहेत। हिंदू संघटनांनी इथे आपण बघतोय जोरदार आंदोलन केलेलं आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत इथं हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आता भगवे झेंडे घेऊन यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईमध्ये बांगलादेशच्या दूतावासाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर राडा झालेला आहे। सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर राडा झाला आहे। हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि परिसरामध्ये देखील तणाव आहे। यावेळेस आपण बघतोय बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचे व्हिडिओ समोर आले होते आणि त्यानंतर सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर हिंदू संघटनांनी एकत्र येत इथं आंदोलन केलेलं आहे। आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये भगवे झेंडे घेऊन हिंदुत्वाचा जय जयकार करत बांगलादेशच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। इथं लावण्यात आलेले बॅरिकेड्स जे आहेत ते देखील पाडण्यात आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी होती। हातातले भगवे ध्वज फडकवत इथं मात्र आपण बघतोय सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर आता या रस्त्यावर हिंदुत्ववादी संघटना आलेल्या आहेत आणि पोलिसांचा फौजफाटा देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी होती। बांगलादेशमधील हिंदूंवर जे अत्याचार झाले त्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर आक्रमक झालेल्या आहेत। वाहतूक जी आहे ती देखील इथं अडवण्यात आलेली आहे।